प्रत्येक भोईर तसेच पहिला षटक घेऊन आलेले तो अजय. पाहूया अजयाचा चेंडू. सुरेख चेंडू इथं पाहतोय आपण, पण चेंडूला खेळून काढलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या गेमचा प्रयत्न असेल. चेंडू उचलणार फेकणार सहजरित्या 2 धावा मात्र इथं पूर्ण होताना दिसत आहेत त्या बानसोली संघाच्या उमेशच्या बॅटीतून. सुरेख चेंडू पाहतोय आपण, गोलीच्या वेगाने जातोय. मात्र उमेश भोरला काही हा चेंडू समजला नाहीये. मात्र एक निर्धार चेंडूची सांगता केले अजय. नक्कीच अजय पवार आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर कमबॅक केले. एक निर्धार चेंडूची सांगता केले. आता मात्र मोठा फटका असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय पण चेंडू जाणार नो मॅच लँड मध्ये. नक्कीच थोडा जर आपण धाव घेतले असते तर नक्कीच हा झेलबाद झाला असता. तर नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण चित्तेच्या चपल्याने आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख यॉर्कर चेंडू. नक्कीच चेंडू उचलणार फेकणार. 2-2 धावा तर सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत त्या न्यू गोल्डन भालसोली संघाच्या. तर यानंतर प्रेक्षणीय सामना असेल आरसीबी वर्सेस एमआय उद्या. पहिलीच शो मॅच असेल आरसीबी वर्सेस एमआय. नक्कीच त्यांचे स्पॉन्सर इथे बसलेले आहेत. नक्कीच त्यांच्या टीमने ते त्यांच्यातच लावतायत आणि आपल्या संघाचे सुद्धा त्यांनी नाव दिलेलं आहे की आरसीबी आणि एमआय. नक्कीच 4 धाव मात्र इथे मिळतील. कुठेतरी विकेट किपर आणि स्लिप मध्ये चुकी झाली आणि सहजरित्या 4 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. चला व्हॉलेंटियर आपण जायचंय. आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचंय कारण तर फिल्डर स्वतः चेंडू आणतायत. चला व्हॉलेंटियर आपण जायचंय लगेच ग्राउंड कडे. तर पाहतोय आपण 10 धावा धाव फलकावर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच हा चेंडू जर अडवला असता तर एक निर्धार चेंडूची सांगता झाले असते. नक्कीच सुरेख फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहे. नक्कीच चेंडू उचलणार फेकणार सहजरित्या मला 2 धावा पूर्ण. 12 धावा धाव फलकावर आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर. तर आपण राहुलला पाहतोय दुसरं षटक हाताळताना स्ट्राईकला असेल. मला वाटतं आता प्रत्येक भोईर नक्कीच एक चांगला फलंदाज पाहतोय आपण, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मोठे मोठे फटके मारून आपल्या संघाला बाय दिली होती. तोच फलंदाज आपण पाहतोय आता. चला सामना चालू करायचा पंच.
तर राहुल याचा चेंडू मारा करणार प्रत्येक फुलटा चेंडू चेंडू हवेत पण चेंडू आढळणार नो मॅच लँड मध्ये चेंडू उचलणार फेकणार नक्कीच 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. नक्कीच उमेशने पाहिलंय की प्रत्येक चेंडूवरती जरी 2-2 धावा आल्यात नक्कीच एक चांगला स्कोर उभारण्यात यश येईल. सुरेख फटका असेल मात्र चेंडू उचलणार फेकणार आणि मला वाटतं सिंगलच मिळते. 15 धावा धावफलकावर मागील सामन्यामध्ये पाहिलं आपण तर 14 धावांचं आव्हान ठेवलं होतं सांगवी सारख्या बल्लाड्या संघासमोर. पण आता आपण पाहतोय कुठेतरी मैत्रीपूर्वक लढत कोण कसं खेळतंय नक्कीच समजतंय फलंदाजांना कोण कशी गोलंदाजी करते. कारण तर जवळचे संघ पानसोले आणि जिते मात्र आतापर्यंत कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये. आता मात्र जलद होण्याचा चान्स होता पण कुठेतरी चेंडू उचलणार फेकणार आणि नक्कीच धावा होते प्रत्येक आणि एक धाव घ्यायचे स्कोरर. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि या 3 चेंडू मध्ये किती धावा येत आहे ते पाहणे गरजेचे असेल. कारण तर 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. भानसोली संघाच्या या 3 चेंडू मध्ये 20चा आकडा पूर्ण होईल का पाहणे गरजेचे असेल. सुरेख चेंडू इथं पाहतोय आपण एक निर्धार चेंडू सांगता केले. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुरेख फटका चेंडू हवेत पण चेंडू उचलणार फेकणार 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 18 धावा धावफलकावर. पाहूया या चेंडूवरती 20चा आकडा पूर्ण होतो का की त्याच्या पुढे जातोय. नक्कीच आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहिले तर दोन्ही गोलंदाजांनी केले पण कुठेतरी डबल डबल धावा जात आहेत. नक्कीच मला वाटतं सिंगल मिळते आणि नक्कीच धावबाद आपण पाहतोय. नक्कीच एक सिंगल मला वाटतं मिळेल न्यू गोल्डन भानसोली संघाला. 19 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आणि विजयासाठी 20 धावा करायचे त्या जित्तेवाडी संघाला. पाहूया जर 10-10ची जरा सरासरी ठेवली तर नक्कीच विजय होऊ शकतोय जिते संघ.
चला बॅटर जायचं लगेच मैदानात. 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय जोडे ओपनिंग साठी आलेले आहे. कैलास आणि आकाश. मला तर प्रत्येकावर विश्वास ठेवलेला आहे न्यू गॉर्डन भानसोली संघाने. पहिलाच षटक हाताळताना प्रत्येक आणि नक्कीच तशी बॅट हवेमध्ये फिरवली आहे. नक्कीच एक निर्धार चेंडूची सांगता केले. जर पाहिलं तर एक स्लोअर डिलिव्हरी होते, मात्र कैलास सारख्या फलंदाजाला हा मात्र चेंडू समजला नाही. नक्कीच आकाश स्ट्राईक लावून पाहतोय आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता करतोय प्रत्येक. नक्कीच या 4 चेंडूमध्ये किमान 10 धावा तरी येणे गरजेचे असेल या षटकामध्ये. हा सुद्धा मला वाटतंय पंचांनी वाईट दिलाय आणि खातं खोललंय या वाईटच्या स्वरूपात. जर आपण पाहिलं तर पहिल्याचा सामना होता त्याच्यामध्ये प्रत्येक वैरने सुरेख चेंडू आता मात्र पाहतोय आपण. नक्कीच निर्धार चेंडू सांगता केले, नक्कीच कमबॅक केले. आता फक्त 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव. नक्कीच स्ट्राईकला कैलासला जायचा होता. आता मात्र मोठा फटका असेल. कैलासने कामगिरी केली होती तशाच प्रकारे आकाश कामगिरी करतोय. खणखणी दंदनी षटकार. चला ओव्हर टू ड्रिजे. आपल्याला संधी असेल
तर दुसरं षटक घेऊन आला तो उमेश. पाहूया उमेश देतोय का. 6 चेंडूमध्ये 10 धावा विजयासाठी जिथे संघाला. मात्र हे सोपे नसेल उमेश कडनं या धावा जाणे. पण पाहूया क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, यात काही होऊ शकतंय. नक्कीच चांगला स्टेट ऑन द ग्राउंड फटका असेल. चेंडू उचलणार फेकणार बोलतोय सहजरित्या 2 धावा पूर्ण. नक्कीच डायरेक्ट थ्रो केला असता विकेट किपरचे आपले गोलंदाजाच्या हातामध्ये तर नक्कीच धावबाद झाला असता फलंदाज आकाश. सुरेख फटका इथं हा सुद्धा असेल त्याच दिशेने. नक्कीच चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा मात्र पूर्ण. मात्र 4 चेंडू मध्ये धावा करायचे त्या 6. पाहूया मोठा फटका असेल की सिंगल डबल असेल. त्याचा सामना अजूनही बरोबरीने आहे. चार चेंडूमध्ये 6 धावा करायचे त्या जिथे संघाला. नक्कीच चांगला फटका असेल. चेंडू गॅप मध्ये आपण पाहतोय खणखणीत चौकार असेल मात्र हा महागडा ठरू शकतोय. तर धन्यवाद विजय मास्तर. आता मात्र समीकरण बदललंय. 18 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा करणे गरजेचे आहे ते जिथे संघाला. पाहूया 3 चेंडू मध्ये 2 धावा. सुरेख फटका. चेंडू हवे. चेंडूला क्षेत्ररक्षक धावतोय मात्र चेंडू तोपर्यंत पोहोचणार नाही. क्षेत्ररक्षक 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण असतील आणि विजय असेल हा जिथे संघ. चला बिसेगाव संघाचा कर्णधार यायचे आपण आणि जिथे संघाचा कर्णधार आपण सुद्धा.